बेटा, नाही रडू बेटा. ये व माधुरी, ये लवकर ये. तेजू बाळाला भूक लागली. ये माधुरी, लवकर ये. येते बेटा, येते. मम्मी येते. ओ भाऊची मम्मी येते. रडू नाही. ओ भूक लागली, भूक असं. अरे बापरे, भाऊचा रड तर खूप लंबा आहे. एवढी भूक लागली. हो, एवढी भूक लागली. नाही ललू बेटा, नाही ललू रे. येते दादूची मम्मी येते. ये हो माधुरी, लवकर ये. अहो माधुरी, झाली का आरती? लवकर ये ना बाबा, हा पोरगा रडून राहिला ना. अरे नंदा, एवढा काऊन रडून राहिला तेजस? अहो झोपला होता तेजस, आता उठला, सू वगैरे केलं, जिरला त्याचा. भूक लागली असेल तर रडते आता. अरे तर सुनबाईला दूध दे म्हण ना. अहो येते ना, ते आरती म्हणत आहे. आता महालक्ष्मीची पूजा मांडलं ना, कथा वगैरे झाली वाचून, आरती सुरू केलं आणि हा भाऊसाहेब उठला. पॅन्ट घालून देते म्हटली तर पॅन्ट नाही घालू देत होता, रडत होता मार. आता कुठं उगा झाला. थंडी लागत असेल ना, सू वगैरे केलं असेल तर. हो थंडी लागते. मस्त स्वेटर वगैरे घालून आहे, टोपरा गिपरा. नाही लागत थंडी. काही नाही, भूक लागली होती ना, पकडा म्हणते. अहो मी का म्हणते, आता पाळणं आणावं लागेल तेजससाठी. हा पाळण्यालाच पेलेल. रडला बिडला की नाही तर सांभाळतच नाही, पूर्ण आपल्या पप्पासारखा आहे. महेंद्रही रडत होता ना, तर बापा पूर्ण घर डोक्यावर उचलत होता. त्याला 2 मिनिट कमी नाही दिसली की एवढा रडत होता. हाही तसाच होते काका. मागेच म्हटलो मी पाळणा घेऊन आणू म्हणून, तर तू म्हटली काय दोरीच्या बांधू म्हणून. हो बांधू तर म्हटली, पण कुठं बांधून? जमत नाही ना बांधायला. एवढा मोठा घर बनवले, पण पाळण्यासाठी सलाखी वगैरे नाही ठेवले. अरे नंदा, आता कोणते तसे पाळणे बांधतात सलाखीला? रस्सीचे पाळणे बांधतच नाही आता. आताच्या पाळण्यांना ते सलाख वगैरे नाही लागत. बरोबर तेजसला समोर वगैरे थोडासा फिरवा. काऊन तुझे हात दुखले का? नाही हो, कशाला माझे हात दुखतील नातवाला धरायला. आता आले तुम्ही तर धरा म्हणत आहे. हो दे. धरला का? बरोबर बरोबर धरा सांभाळून. मानेच्या खाली बरोबर हात ठेवा. अरे बाबा, तू तर अशी म्हणून राहिली जसं आजपर्यंत मी काही पकडलोच नाही माझ्या नातवाला. 2 मुलं आहेत मला, मुलांना नाही पकडलो मी. नाही अहो पकडले, पण आता सांगत आहे बरोबर मानेच्या खाली हात धरा. समजते ना नंदा मला. चला दादू, फिरायला जाऊ. आजोबाजवळ आला दादू माझ्या. पाय कसा हसून राहिला तर. हो आजोबाजवळ गेलो म्हणते ना, हसते. आजीला पकडताच नाहीये, नाही का बाबू? आई तेजस कुठे आहे? आवाज देत होते ना तुम्ही मला. हो आवाज देत होती, रडत होता की नाही तेजस, म्हणून आवाज देत होती. मग झाला वगैरे चूप. आता आजोबाजवळ आहे आपल्या, समोर हॉलमध्ये घेऊन गेले. झाली का पूजा वगैरे? हो आई झाली ना. आरती मधूनच यावं लागला तुम्हाला तेजसला धरायसाठी. काही नाही होत ना, कथा तर ऐकली पूर्ण. आता पाया पडून घेते मी. नैवेद्य केली का? नाही आई, करायची आहे नैवेद्य. तुम्ही आवाज देत होते ना, म्हणून आरती केली पटकन आणि इकडे आली. करून घे नैवेद्य. आता आहे चुपचाप. धरा म्हणत होता तो, फिरवा म्हणत होता. मला वाटलं भूक लागली असेल. कुठं आई, तेजसला आताच भूक लागते का? अर्धा तास नाही झोपला असेल ना, उठला. अहो तो रडला नसता. मी ना त्याला पॅन्ट घालून देते म्हटली, स्वेटरच्या खालच्या नाही का, हातमोचे वगैरे घालून दिली. तर असा रडला, घालूच नाही दे बाबा हा कपडे. हो आई, कपडे घालायला ना मोठा त्रास देते. नैवेद्य करून घे ना, काही फळं गिळं खाऊन घे. दूध द्यावं लागते, ते ऍपल वगैरे आहे, खाऊन घे. हो आई ठीक आहे ना, खाते ना. हो उपाशी नको राहू बाबा. राहू दे, आता पकडला आहेत ना त्यांनी. फळं गिळं खाऊन घे माधुरी. माधुरी, तुझ्या आईचा फोन आला होता. कधी आला होता मम्मीचा फोन? पूजा करत होती ना तू, तेव्हा आला होता फोन. मी म्हणली आता पूजा करत आहे, बोलल्या वगैरे माझ्यासोबत. तुझी मम्मी नाही करत म्हणे ना मार्गशीर्ष गुरुवार? हो आई, मम्मी नाही करत. मी नाही, त्या शांता मावशी आहेत ना, घरी वगैरे मांडत नव्हती पूजा, उपवास वगैरे करत होती आणि शांता मावशीच्या इथं जात होती पाया वगैरे पडायसाठी, कथा ऐकायसाठी. हो का? मग लावून घेशील तुझ्या मम्मीला फोन? हो नंतर लावीन. नाही, आधी नैवेद्य करते. अरे काजला बेटा, काऊन रडून राहिला? बघ माधुरी, अजून तेजस रडायला बसला. आधी त्याला दूधच देऊन देतो. अरे नंदा, तेजस रडत आहे, घे याला घे. हो येते जाते आई मी तेजसकडे. हो पाय त्याला आधी शांत कर. हो आई ठीक आहे. आई कधी आले तुम्ही वावरातून? आताच आली, हात पाय धुतली, पाणी पेली ना, बस तू चाली. मग मी ना आता येतेच म्हणत होती शांताच्या इथं. कशाला आई, मला बोलवायसाठी का? नाही तुला बोलवायसाठी नाही, अशीच येते म्हणत होती. शांताची आई आली आहे ना, तर त्यांना बोलवीन म्हणत होती घरी.
मग असे सांगते म्हटले तुझ्या जवळ तर सांगितलेच नाही मी. जाशील तू तर सांगशील म्हणून शांताच्या आईला घरी याल म्हणून. आई बोलली मी त्यांना, म्हटलं घरी याल म्हटलं. हो का, म्हटले का? हो, ह्या ताई आहेत ना, मी गेली होती त्यांच्यासोबत. हा, ललिता का? हो, तर त्यांनी सांगितलं त्यांना घरी यासाठी, तर मग मी म्हटले मी पण सांगून देते. चांगला केली सांगितले तर. रस्त्यातही शांता मिळाली होती ना, तर ते घाईतच होती. बेलफुलं आणायला जात होती, तर तेव्हाही मी काही सांगितले नाही तिला का आईला पाठवशील का काही म्हणून आपल्या. पूजा वगैरे मिळाली का मग? आई मोठी ताईंची ना पूजा वगैरे झाली होती मांडून. मग आम्ही गेलो ना, मग त्यांनी कथा सुरू केली. आरती वगैरे सगळीच मिळाली मग आम्हाला. काहून तर तुझी तयारी नव्हती झाली का? का ललिता लवकर नाही आली? नाही, त्या ताई वगैरे लवकर आल्या होत्या, मी साडी घालत होती आल्या तर. हो का? हो, आता धुना धाना सगळाच होता ना घरी, तसाच पडला. कामही झाले असतील तुला. मला तर वाटलं आई तुम्ही सायंकाळी याल. भारे बांधून झाले, त्या बांधीच्या सर्व वेचली. हे आली होती ना, मोठी आली होती. कोण आई मोठी? हे तुझी गंगू मोठी आई. तुम्ही मोठी म्हणता का आई त्यांना? हो, पहिलेपासून आता मी मोठी म्हणते. आई त्या ललिता ताई म्हणत होत्या वापे वगैरे लावलं म्हणून. तुम्ही नाही लावत का वापे? मी वावरात लावते, पण माझा विचार आहे तिथं 2 वापे लावा. फोडणीसाठी पाला वेळेवर आणायला बरा होते. आता लवकर आली तर जाते म्हणत होती, थोडाशी जागा साफसूफ करते ना, करून घेते म्हटली बाबे. येताना बघितली तर आहे थोडाशी जागा. हो काय, येऊ का मग मी? नाही, तू नको येऊ. आता पाणी वगैरे टाकून ठेवावं लागेल. तू एक काम कर, आता शांताची आई येणार आहे म्हणते ना बसायसाठी, तर मग घरी पाहिजे ना. तू ना लसण वगैरे फोडून ठेव. फोडता वगैरे येते ना लसण? हो ना आई, येते ना. मला लसण लावता पण येते. माझ्या आईच्या इथं लावत होती ना मी. आमच्या घराच्या साईडलाच लावत होते. खूप सारे वापे राहत होते. असं मग तर तुला सगळाच येत असेल. हो आई, येते मला. हो, तर आता मी पाणी टाकून येते. तू त्या लसणा वगैरे फोडून ठेव, भिजू टाकून दे. मग उद्या करून टाकू वापे ना, सोबतच लावून टाकू. मग उद्या येऊन जाशील वाटल्यास. बरं आई, येणार मी उद्या. आई चहा बनवते ना, चहा प्या मग जा. हो, बनव, चहा बनव. आता वावरातून आली तर तुझे बाबूजी म्हणत होते चहा बनव म्हणून. मी म्हणली बनवते, थोडासा हात पाय धुऊ द्या, बनवते म्हटली. आता बनवणारच होती चहा. आता आली तर बनवून घे चहा तू. हो आई, ठीक आहे, बनवते. तुमच्यासाठी आणि बाबूजीसाठी बनवते, मी नाही पेत. काहून, तू नाही पेत का चहा? नाही आई, मोठ्या ताईच्या इथं चहा झाला ना, त्यांनी चहा बनवला होता. हो का? हो, तशी शांता कोणालाही बिना चहा पिल्यानं येऊ नाही देत. नाही म्हटलं आई आम्ही, आता नाही ऐकलं. बनवला बाबा चहा. चल, थोड्या वेळ बसते, थकल्यासारखं लागत आहे. अरे मंजुळा. आता हे कशासाठी आवाज मारून राहिले? चहा झाला नाही का म्हणून आवाज मारत असतील. बापा मंजुळा, इकडेच आहे ना, बोलूनही नाही राहिली ना तू? आता येतच होती ना, आवाज आला तर. तुम्हाला धीर नाही बापा, बनवते म्हटली चहा तरी. तोंडातून निघाला की बस पटकन चहा झाल्या पाहिजे. पहिलेच म्हणले ना मी, हात पाय धुते मग बनवते म्हणून. अरे तर बाबा, चहा म्हणून राहिलो का मी? मग आवाज कशाला दिले तुम्ही? अरे मला बाथरूम लागली तुझ्या दुकानामध्ये थोडाशी, आणि चहा मांडली की नाही तर? बनवत होते तर लक्ष्मी आली, तर आता लक्ष्मी बनवत आहे चहा. जा पटकन दुकानामध्ये जा बरं. हो ना, जाते ना. जा ना बाथरूमला. तुम्ही कोण खाते तर माहित नाही. येतील गिराईक तर आवाज देतील. हो, माहित आहे मला कोणी खात नाही म्हणून, पण हे लहान मुलं चिल्लर पार्टी, त्यांचा काही भरोसा नाही. हो, जाते. जोराची लागली का बाबा बाथरूम यांना? बाई शांता, का करून राहिले? काही नाही. आता कोणतं काम आहे का करायचं? नाही ना, काहून ताई? हो, हे ललिता आली होती तर खूप म्हणत होती ना, आई याल बसायला, आई याल म्हणून. आणि ते मंजुळाची सून, का नाव आहे बाबा तिच्या? लक्ष्मी आहे आई, लक्ष्मी नाव. हो, मस्त छान नाव आहे लक्ष्मी. तेही म्हणत होते आमच्या घरी याल म्हणून. मग उद्या गावी जाईन म्हणतो. मग म्हणतील पाय मोठी मानाची शांताची आई आली नाही बसायला, बोलवला तरी. हो म्हणतील, नाही तर काय. त्या ललिताच्या सोबतच तर चालली गेली असती. हटो बापा, एकटीला बरं नाही वाटत जायला. तू येत असेल तर चाल. आई आता चहाच बनवत होतो, मग बनवू नको का चहा? चहा कशाला बनवते तर, आता बसायला जाऊ तर मग तिकडे चहा होईलच ना. हो, जावई वगैरे तर आता सायंकाळशिवाय नाही यायचे ना वावरातून. हो, ते सायंकाळी येतील 5 वाजे. हो, तर जास्त वेळपर्यंत नाही बसू. अर्धा तास दोघीच्या घरी बसून जाऊन नाही येऊ काय? अर्ध्या तासामध्ये बसणं होते का? गेला की मग 1-1.5 तास एकाच्याच घरी लागते. नाही ना हो, लवकर येऊन ना शांता. आई नाही होते ना, गोष्टीमध्ये माणूस रमते. शांताताई, हो इंदू, ये. बापा शांताताई, एवढी फुरसत नाही मिळत का तुम्हाला? कशाची हो बाबा, मला फुरसत नाही मिळत. हे आमच्या इथं माधुरीचे बाबा सांगितलं होतं म्हणत ना, आईला याल म्हणून घराकडे. हो बाई इंदू, त्या दिवशी सरपंच भाऊ आले होते तर म्हणत होते आई घराकडे याल म्हणून.
मी कोणाच्याच घरी नाही गेलो बाई. आता शांताला म्हणतच आहो, ते ललिता आली होती मगाशी आणि त्या मंजुळाची सून आली होती कथा ऐकायसाठी, तर या आलाई करत होते. तर आता म्हणतच होते मी शांताला जाऊन म्हणून. असं ना आमच्या इथं माझी वाट पाहत होते का काय बोलवायची. माझी आई येते तर मी तर वाट नाही बघत. माझ्या आईसोबत येते बाबा शांताताईच्या घरी. येते की नाही शांताताई? कालच म्हणत होते मला जा ना आईच्या जेवण सांग म्हणून. काल ना तब्येतच बरी नव्हती वाटत माझी, तर म्हणून नाही आली. म्हणलं आज आता चालली जाते. तर आई आज सायंकाळचं जेवण आमच्या इथं. बाई इंदू आता राहू दे, जेवणाचा राहू दे. काहून नाही काहून जेवणाचा राहू दे बाई? उद्या चालली मी गावी. हो तर उद्या चालल्या ना, आज तर आता आत ना, आज सायंकाळी जेवण करायला आमच्या इथं. मी म्हणत होते आता कशाला इंदू, पुढल्या वेळेस येईन तर मग ठेवशील जेवण. नाही आई, नंतर बघू. अजून मग मला म्हणतील की तू गेली नसणार म्हणून. ते काही नाही आई, आज सायंकाळचं जेवण आमच्या इथं. ठीक आहे येईन. पण बाई इंदू मी झोपणार नाही, मला आणून देशील? काहून नाही, आमच्या इथं का जागा नाही आहे का झोपायला? हो इंदू तसं काही नाही आहे. ते ना आईला नवीन ठिकाणी झोप नाही लागत. तर हा नवीन ठिकाण नाही आहे का आईला? हो आमच्या घरी आली की 1-2 दिवस तिला नाही लागत झोप, मग सवय झाली की लागते. असं हो, कुंताच्याच तर घरी त्या दिवशी रात्री थांबली होती आई, तर झोप नाही लागली म्हणत होती. ठीक आहे ना आई, आणून देईन मी. बस ना इंदू, चहा ठेवते. नाही शांताताई, चहा वगैरे राहू द्या. आताच चहा पेली मी, यांच्यासाठी चहा बनवली होती. या मग शांताताई तुम्ही पण आईसोबत. नाही आज माझा गुरुवार आहे ना, मग मी घरी स्वयंपाक वगैरे नाही करीन का, उपवास वगैरे सोडीन नाही का. हो तर आता चला ना, तर मग येऊन जाल. नाही आता ना त्या ललिताच्या इथं चल म्हणत आहे आई. ललिता आली होती मगाशी, तर आईला म्हणत होती बसायला याल म्हणून. आणि मग मंजुळा काकूच्या इथं जायचं आहे, तिकडे जाते. मग तिकडून आई येईल तुमच्या इथं, येईन मी पण सोबत, मग घरी येऊन जाईन. मी ना मगाशीच येते म्हटली, पण माधुरीचा फोन आला तर मग बोलत राहिली माधुरी सोबत. आधी लावली होती तर तिच्या सासूने उचलला, पूजा करत आहे म्हणे. मग तिच्या सासूसोबतच बोलली. मग कपडे वगैरे होते धुवायचे, कपडे वगैरे धुतली ना, म्हटली आता जाते. तर मग तेवढ्यातच फोन आला. का म्हणते माधुरीचा मुलगा, का नाव आहे बाबा, विसरली मी नाव. तेजस नाव आहे त्याचं. तेजस. हो मुलगा झाला नाही, नातू झाला नाही तुला? हो आई झाला, 4 महिन्याचा. इकडे आणली होती ना डिलिव्हरीसाठी पोरीला? हो इकडेच घेऊन आली होती. राहिली आता दिवाळीपर्यंत, दिवाळी झाल्यानंतर गेली मग गावी. हो का? हो 2.5 महिन्याचा झाला होता ना तो, मग गेली माझी पोरगी गावी. पलटी वगैरे मारत असेल आता नाही? हो पलटी वगैरे मारते म्हणे. आता जाऊन म्हणतो एखाद्या दिवशी भेटीसाठी. आता चालले का ललिताच्या इथं? हो आताच जातो. चला मग, आता आली आहे तर मी पूजेचे पाय लागते. हो इंदू लागून घे. कुठं गेली बाबा इंदू? घरी आहेच नाही, सांगतही नाही काही नाही. आता कोणाच्या घरी बसायला गेली तर का माहित बाबा. तुम्ही आहात का? मी तर घाबरूनच गेली होती बाप्पा. मी म्हटली ताला लावून गेली की नाही. वा रे वा, एवढाही लक्षात नाही राहत का ताला लावून गेली की नाही म्हणून? नाही ताला लावून तर गेली होती, होता असं लक्षात, पण मग दार खुला दिसला ना, तर असं वाटलं की कदाचित घाईघाईत गेली तर नाही लावली असणार, असंही वाटलं मला. कुठं गेली होती तर एवढ्या घाईघाईमध्ये? सांगते कुठं गेली होती तर, पण तुम्ही मला सांगा, तुम्ही तर वावरात जात होते ना, मग घरी कसे आले? मी वावरात जातो म्हटलं, कधी म्हटलं वावरात जातो म्हणून? चहा घेतल्याने निघाले ना, तर मला वाटलं वावरात गेले तुम्ही. असा वावरात गेलो मी, तू फिरायला गेली नाही का हो बाबा, काही बोलता? म्हणजे एवढा विश्वास नाही आहे. तुम्ही नसल्यावर मी नुसती फिरते नाही इकडे तिकडे, कामं बी मग घरी राहत नाही, घरी काही मी कामं करतच नाही. तुम्हीच म्हटलं होते की शांताताईच्या आईंना बोलवायला जाशील म्हणून गेली होती मी. असं का? शांताबाईनीच्या घरी गेली होती का? मला का माहित, सांगता नाहीत मग. आता घरीच नव्हते ना तुम्ही, तर कशी सांगू? घरी मी हिरालालकडे गेलो होतो. आता मला का माहित हिरालालकडे गेले होते की चंपालालकडे गेले होते ते. अरे बाबा आता गरम नको म्हणजे काही बोलता तुम्ही, मला खूप वाईट वाटलं. तुम्ही नसले की का मी फिरायलाच जाते का? मजाक केलो नाही इंदू, का मनावर लावून घेते तर माहित नाही. नाही हे मजाक नव्हती तुमची, तुमच्या मनात होता. खरंच इंदू, नाही मनात नव्हता, असाच बोलून टाकलो मी. आणि गेली तर काय झालं, मी जातो ना दुकानात वगैरे बसतो. आता मग येता बरोबर काहून असे म्हटलं की मी नाही राहिलो की फिरायला जाते म्हणून? अरे मजाक ना म्हणलं ना. ते सगळं सोड, का म्हणाल्या मामीजी येत आहेत का? हो सायंकाळी जेवणासाठी येत आहेत ना. तर मी का म्हणते, का बनवू जेवणामध्ये? आता मी का सांगू बाबा, बनव ना तू काही पण. मी का म्हणते, फुलगोबी आहे तर फुलगोबीची भाजी आणि पुऱ्या बनवते आणि भजी, आणि गोड मध्ये का बनवू बाबा? अरे इंदू, दिवाळीमध्ये ते गुलाबजामुनचे पाकिट आणून झाले होते ना, 2 आणून झाले होते, एकच बनवली होती तू गुलाबजामुन. एक पाकिट होता ना वाचला? हो आहे.
बघा माझ्या लक्षातच नाही. तारीख वगैरे बघून घे, चांगला असेल तर मग बनव. चांगला असेल नाही तर का आता दिवाळीला किती महिने झाले तर चांगल्यानेच ठेवली आहे ना, काही फोडला फाडला आहे का? तरी पण तारीख बघून घे. हो बघते. तसं सांग मग. नाही तर मग आणावं लागेल दुसरा पाकिट. अहो चांगलाच असेल ना. दाखव बरं कुठं आहे ठेवला तर, पाहू दे मला. हो चला दाखवते. कालपासून थंडी कमी लागत आहे नाही? हो बाई ललिता, काल माझ्या पोरीनं सुटर आणलं घेऊन तर थंडी कमी झाली. त्याच्या पहिले तर बाबा 4-5 दिवस किती थंडी लागली. आई मी स्वेटर आणले घेऊन म्हणून थंडी कमी नाही झाली. आता बादल आली आहे की नाही त्याच्यामुळे थंडी नाही लागत आहे. हो आता तुरी तारेला फुल आला ना तर फुल पालण्याचा गिराईक हो आता बादल आली तर. हो मावशी बरोबर म्हटलं तुम्ही. ह्या बादलमुळे फुलफाल झडते. नाही तर का अळी वगैरे पडते ना हे बादल आली का. हो आता फवारणी वगैरे करावं लागेल तुळीवर. यांना सांगीन औषधी घेऊन आणा म्हणे. हो मस्त फुल आला तुळीला आणि बादल आली त्याच्यामुळे थंडी कमी लागत आहे. ललिता वाप्याकडे गेली होती का आज तू? हो शांताताई तुमच्या इथून आली ना, वाप्यावर गेली होती. आता बस तुमच्या याच्या 5 मिनिटाच्या आधीच आली मी घरी. पाहून येते म्हटली, पाणी गिनी टाकावं लागते का तर, पण ओलेच आहेत वापे वगैरे. ह्या ना ताई कोंबड्या गिंबड्या येतात वाप्यामध्ये, साडी गिडी लावा लागेल. खरवड खुरवड केला का वाप्याला? नाही हो बापा, या कोंबड्याची जातनं मोठी खराब होते. खरवड खुरवड केला की वापत नाही मग तिथं काही. हो पण आता धने बिने टाकला तर झाकून आहेत वापे. आता साडी बिडी लावा लागेल साईडला, कारण की आता धने ना अंकुरले. झाकला आहे तर उचलावा नाही लागेल का. मेथी भाजी वापली आहे. आमच्या वाप्यातली वापली का ललिता? मी टाकली होती एका वाप्यामध्ये. हो वापली शांताताई, मेथी भाजी दिसली वापली. पण एका कोणत्यामधून ना अशी खरवडल्यासारखी झाली आहे. कोंबड्याच असतील. हो आता 2 दिवस झाला तर गेलीच नाही मी वाप्याकडे. मंजुळा काकूच्या इथून आल्या का तुम्ही? नाही हो नाही, तिकडे जावं आता तुमच्याच घरी आला. हो का? नाही लवकर नाही आला की नाही म्हणून म्हटली. घरीच वेळ लागला ना, ते इंदू आली होती घरी आईला बोलवायसाठी. हो का? हो आज सायंकाळचं जेवण ठेवलं आहे तिने. मी तर म्हणत होती का आमच्या इथं जेवतील म्हणून आता सायंकाळी. पाय आता केवढी म्हणा हे ललिता, पहिले तर नाही सांगितलं आणि आता इंदूनं सांगितलं म्हणते शांता, तर आता म्हणून राहिली का मावशी आमच्या घरी जेवेल म्हणून. मावशी इकडेच थांबाच आमच्या इथं. नाही बाई ललिता, आता इंदू आली होती ना बोलवायला, आता तिला हो म्हटली ना, इकडे कशी थांबू. ते तर लागली असेल बापा स्वयंपाकाला. हो ललिता, आता ते इंदू आली होती ना सांगायला, आई आता तिकडेच जेवणार आहे रात्री. ठीक आहे ना मावशी, उद्या सायंकाळचं जेवण आमच्या इथं. नाही बाई, उद्या तर मी आपल्या गावी चाललो बाबा. बाबा गाव तर येऊन गेला मावशी, थांबत का नाही? थांब म्हणतो ललिता आईला, अजून 2-4 दिवस थांब म्हणते तर नाही म्हणते. झाले बाई म्हणते 8-10 दिवस. का बापा मावशी, पोरीच्या घरी यावं तर मस्त थांबावं बापा, चांगला 15 दिवस 1 महिना असं राहावं. नाही हो बापा ललिता, इकडून तिकडून ना 8 दिवस राहिला की मग आठवण येते आपल्या गावची. हो ते तर आहे म्हणा. हा सोनूच्या वेळेस राहिली होती मी 1 महिना, नाही तर नाही राहिली. तेव्हा ऑपरेशन केले म्हणून थांबली आई, नाही तर कुठं थांबणार होती. हो बरोबर म्हणते. सासू होती ना बाई तुझी, तुझ्यासोबत राहावा लागत होता म्हणून मग थांबली होती दवाखान्यामध्ये. मोठी किनकिनी होती हो बापा तुझी सासूबाई. हो शांताताईची सासू ना माझी सासू जोडच जमत होता दोघीचे. मोठ्या गिनगिन लावत होत्या, कोणतेही काम पसंतच नव्हते त्यांना. हो एक वेळा तर माझी तब्येत चांगली नव्हती तर कसे कपडे धुवून टाकले मी. तर चांगले कपडे नाही धुतले म्हणून डब्बल कपडे धुतले होते माझ्या सासून. हो मी विशालच्या वेळेस 8 दिवस राहिली, पण स्वयंपाक नाही करत होती मी. काऊन नाही करत होती आई स्वयंपाक तू? हो 1 दिवस स्वयंपाक केली मी. आता थोडासा तेल जास्त होऊन गेला तर पुटूरच करत होती तुझी सासू. तेलच जास्त झाला. हट बापा म्हणली आता मी नाही करत स्वयंपाक आपल्या मनात. असं म्हणून स्वयंपाक नाही करत होती काय? हो बाबा, या सोनूच्या वेळेस आली ना मी तुझ्यासोबत दवाखान्यात राहिली, पण मी घरी नाही राहिली. सांगितली नाही तेव्हा मला तू? का सांगितलं असतं बेटा, आता गोष्टीवरून गोष्ट निघून गेल्या म्हणून सांगून दिली. शांतताई मावशी चला ना तिकडे मस्त गोष्ट सांगू स्वयंपाक खोलीमध्ये आणि पोहे बनवते मी. अहो बापा ललिता, मला तर उपवास आहे. हो तुम्हाला उपवास आहे माहित आहे ना. मावशीसाठी बनवते ना पोहे. नाही ललिता नको बापा, मी पोहे बिये नाही खात. पोहे खाल्ली की माझा पोट गुडगुड करते. फक्त चहा बनवून टाक झाला. का बाबा आई, थोडासा बनवते ना नाश्ता. नाही हो ललिता राहू दे, जेवण मस्त झालं आहे. चहाच बनव, बढिया चहाच. ठीक आहे बाबा, आता नाहीच म्हणत आता चहाच बनवते. बाप रे बाप, इंदू स्वयंपाक आई मांडून टाकली. जसे समोर अंगणात आली तसेच वास आली. काय शांताताई, तिकडे समोरपर्यंत वास आली का? हो ना, अशी वास येत होती. का बनवून राहिली बापा म्हणली.
काही नाही बाबा, फुलगोबीची भाजी बनवली. गुलाबजामुनही बनवून होऊन गेले ना. हो, तुमच्या घरून आली सांगून आणि मग लागली बापा गुलाबजामुन बनवून घेते म्हटली आधी. कसं आधी बनवला गुलाबजामुन तर बरं होते, पाक वगैरे घुसते तर चांगले वाटतात. आणि आता लहान दिवस आहे तर पटकन सायंकाळ होते. हो, आता 15 मिनिटात नाही तर सायंकाळ होईल. अहो बाई इंदू, कशाला बनवली बेटा गुलाबजामुन? साधा सुद्धा बनवली असतीस बेटा, भात भाजी बस, पोळ्या. का मोठी आई साधा सुद्धा बनवली असती म्हणते? रोज येते का आमच्या इथं जेवण करायला? मी तर वाटच पाहत होती. मी म्हणली आतापर्यंत बापा याच्याच आहेत, घरी तर नाही गेले बापा म्हटली या मांद्या करून. नाही इंदू, ललिताच्या घरी 1 तास बसला. मग त्याच्यानंतर मग मंजुळा काकूच्या घरी गेला. मग आता गोष्टी माष्ट्यामध्ये कसा 1 तास कसा निघून जाते पता नाही लागत. ललिताच्या इथं तर चहाच पेला फक्त. मंजुळा काकूच्या इथं म्हणलं आता चहाच बनवा. आता लक्ष्मीनं ते पापड वगैरे तळून टाकला. मला तर उपवास आहे तर मी नाही खाल्ली म्हणा, मग आईनं खाल्ला. चला आता मी जाते, आईला आणून दिली. बाई शांत, मग विशालला पाठवून घेशील ना? विशाल सोबत येईन मी. नेऊन देतील ना मोठी आई, जेवण झाला की नेऊन देतील. कशाला बापा त्रास? कशाचा त्रास मोठी आई? ते जेवण वगैरे झाला की थोडंसं फिरतातच. ठीक आहे बापा इंदू, आता मी जाते. मलाही घरी जाऊन आता दिवावात लावायचा आहे आधी, मग स्वयंपाक करावा लागेल. हो, मी पण आता दिवावात करून घेते. ठीक आहे आई. हो जा बाई, उशीरच होईल आता तुलाही स्वयंपाक करायला. नाही होत आई, पटापटा करते. कुठं गेले तर सरपंच भाऊ नाही आहेत ना घरी? मोठे आहे ते बाहेर असतील, चौकात गिवकात. आता थंडीच्या शेकोट्या पेटवतात ना, तर राहतात शेतात. तरी आता कालपासून थंडी कमी वाटून राहिली. हो, थंडी कमी वाटून राहिली, बादल आली ना म्हणून. इंदू दिवावात लावतो म्हणली ना, लाव ना, मी करतो. काही आहे का, कणिक वगैरे भिजवायची आहे? कशाला तर मोठी, तुम्ही आराम करा ना, बसा ना, मी टीव्ही चालू करून देते. हो बापा, आतापर्यंत बसलीच होती, भिजवून देते ना कणिक वगैरे. मोठी आई एक काम करा, थोडासे कांदे वगैरे कापा. कांदे कशाला बाई, भाजी तर झाली ना बनवून. मोठी आई थोडासे भजे बनवते. हो बाबा, राहू दे ना बाई, भजे किचे कशाला भजे बनवून राहिली. मोठी आई तुम्ही एक काम करा, मी टीव्ही चालू करून देते, तिकडेच बसा. नाही तर तुम्ही मला काही करू देणार नाही. तुम्ही एकटेच खाणार आहात का मोठी आई? आम्ही पण खाऊ ना. हो, तो तर आहे म्हणा, पाहुण्यांसाठी बनवा, पण काही पाहुणेच नाही खात, घरचेही लोक खातात. तर मग मोठी आई, मला माहित होता तुम्ही असेच म्हणणार म्हणून ना मी आधीच ते गुलाबजामुन वगैरे बनवून टाकले. नाही तर आता तुमच्या समोर ते पाकिट फोडली असते ना, तुम्ही मला बनवूच नाही दिले असते. दे कांदे कुठं आहेत, दे. हो देते. बरं तर ठीक आहे मंडळींनो, मी शांताची आई. माझं जेवण आता इंदूच्या इथं आहे, आपल्या सरपंच ताईच्या इथं. हो, माझा पाहुणचार करत आहेत. तर तुम्हाला पण सर्वांना मी एक विनंती करते की तुम्ही आतापर्यंत मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना. बरं, एवढंच सांगायचं होतं मला. आणि तुम्ही व्हिडिओ बघता त्याबद्दल तुमच्या खूप खूप धन्यवाद. तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडतात आणि छान छान कमेंट्स करता त्याबद्दल तुमच्या खूप खूप धन्यवाद.